श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री गुरुदेव दत्त. चला दिवा लावायचा आहे. संध्याकाळची आता पूजापाठ राहिली, आपली पोथी वगैरे वाचायची. तर तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं होतं. चला दाखवते. बघा, मी ही रांगोळी काढलेली आहे आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी आता ही रांगोळीचा व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास नक्की फॉलो शेअर करा. बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि हातानंच काढलेली आहे बरं का, छापा वगैरे काही नाही. किती सुंदर दिसायला लागली. याचा व्हिडिओ येणार आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा आजची पूजा आणि आजच्या पूजेच्या दिव्यात सुद्धा फुल तयार झालेलं आहे, पाहू शकता. हे बघा, आजच्या पण दिव्यामध्ये औदुंबराचं झाडच तयार झालेलं आहे, पाहू शकता. किती छान दिसायला लागले. सकाळी उंबरा पूजन केला होता ना, उंबरा पूजनला दिवा लावलेला होता. दिवा आणखीन सुद्धा शांत झालेला नाही. आता मगाशी थोडंसं तेल कमी झालेलं होतं, तर मी पुन्हा म्हणलं आता संध्याकाळ झाली, 3 झाली, कशाला शांत होऊ द्यायचा म्हणलं. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवते. आणि त्या दिव्यात सुद्धा फुल आलेलं आहे. चला आता मला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. मच्छर अगरबत्ती लावली होती, त्याचा नुसता मच्छर अगरबत्तीच्या वासानं मला नाही का खूप मोठी एलर्जी आहे. डोकं लय दुखते माझं, डोकं दुखायला लागले माझं ते मच्छर अगरबत्तीच्या वासानं. तिने सांजाच्या वेळेस नाही का दरवाजा तर लावायला जमत नाही, आणि दरवाजा तिने सांजाच्या वेळेस दरवाजा लावायला जमत नाही, आणि तिने सांजाच्या वेळेस जास्त मच्छर येतात. चला मी घेतलाय दिवा भरून. दिवा घेतलाय भरून, दिवा लावते अगोदर. चल दाखवते तुम्हाला. किती आवरा, दरवाजामध्ये बाहेरून माणसं आले की चपला सोडतातच. काय जिमे बसलीस? आली मी बाहेर आलं की रांगोळ तर ठेवीत नाही, दरवाजासमोर काढलेली. हे उंबरा पूजन केलेला दिवा पाहू शकता. आणि याच्यात दिव्यात सुद्धा फुल तयार झालेलं आहे. हे बघा किती सुंदर असं फुल तयार झालेलं आहे दिव्यात. आज 5 वाजताच आले ते मध्ये सगळं. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दना दीपोहर्तुम पापम दीपज्योति नमस्तुते. तुलसी माता की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. चला मी दिवा इथं लावते, कारण की तुळशी वृंदावन चिकट होतं आणि थोडं का होईना तेल सांडतं, त्याच्यामुळं मी इथं लावत असते. आणि तुम्ही पाहिलं असेल या दिव्यामध्ये छान फुल तयार झालेलं आहे, वेगळाच आकार आलेला आहे, पाहू शकता. जास्वंदीचं फुल तयार झालेलं आहे. आज बुधवार आहे, गणपती बाप्पाचा वार, आणि मस्त फुल तयार झालेलं आहे. चल घरात चल, माझ्या मागच असते ही ड्युटी, माझ्या मागच असते. माझा पिच्चा सोडीत नाही. दिवा लावाय सुद्धा बाहेर आलं ना बाहेर येते. चल घरात चल 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 इकडे ये. आता मला ठेसा वगैरे करायचा आहे, तर मी काढून ठेवले बघा मिरच्याचे देठ काढून ठेवले. रिकाम्या टाईममध्ये असे कामं करते मी. आणि हे कोथिंबीर पण नेसून ठेवली, आणि हे मेथीची भाजी पण नेसून ठेवली. आता मेथीची भाजी करणार आहे. मेथीची भाजी, ठेसा, बाजरीच्या भाकरी, बस. परत एकदा चहा घ्यायला लागले, कारण माझं डोकं खूप दुखायला लागले. चला चहा घेते मी. तुम्हाला काय तर दाखवायचं मला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का. चला दाखवते काय आलेलं आहे. तर हे आलेलं आहे आपल्याला. उद्या गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा लक्ष्मीची मूर्ती आलेली आहे, चांदीची. LIC मधून आलेलं आहे लक्ष्मी आणि गणपती. आता उद्या याची पूजा करूया, स्थापन करूया देवघरामध्ये. अगोदर पूजेमध्ये स्थापन करून पूजा करू, आणि नंतर देवघरामध्ये. पाहू शकता किती छान मूर्ती आलेली आहे. LIC मधून छान गिफ्ट येतात बरं का. LICतून आलेली आहे, चांदीची. आणखी काय आलेलं आहे दाखवते. चला अगोदर ह्याला ठेवून देऊ असं पॅकिंगमध्ये.
उद्या काढू याला ओपन. असे छान छान गिफ्ट येतात एलआयसीमध्ये. आणखीन हे एक बॉक्स आलेला आहे. तर ह्याच्यात थर्मास आहे चहाचा आणि 2 कप आहेत. म्हणजे आपल्याला प्रवासात वगैरे न्यायचा असेल तर नेऊ शकतो असं आहे. हे बघा, हे 2 कप. आतमध्ये वरून प्लास्टिक आहे आणि आतमध्ये स्टील आहे. आणि बॉटल सुद्धा तशीच आहे. याच्या अगोदर एक आलेलं आहे असं, आम्ही काय वापरत नाहीत, तसं ठेवून दिलेलं. याला 3 कप असतात बघा. हे इथे 1 कप आहे, हे झाकणामध्ये 1 कप आहे, हे थर्मास आहे. एलआयसी का फुकट देत नाही बरं का आपल्याला, नाही का. कोणात तर क्वालिफाय झालं ना मग भेटत असते ते. कॉम्पिटिशन खूप असते त्याच्यात. हे एक आलेलं आहे. आणि ही ट्रॅव्हलिंग बॅग एक आलेली आहे. ट्रॅव्हलिंग म्हणजे गावाला वगैरे जायला बॅग आलेली. चांगलं लेदर वगैरे छान आहे बसायचं, मस्त आहे लेदर. अगोदर ती मोठी बॅग आलेली आहे, पण त्याला नाही का लॉक झालं माझ्या हाताने. मला लॉकच निघ नाही, ते ॲटोमॅटिक लॉक आहे. बॅग चांगली मस्त आहे, एकदम छान बॅग आहे. क्वालिटी एकदम भारी आहे. आतमध्ये सिक्रेट कप्पा सुद्धा आहे, सामान वगैरे ठेवायला, म्हणजे पैसे वगैरे ठेवायला. आणि चक्का आहे बघा, चक्क्याची आहे. हे बघा, हे सिक्रेट कप्पा आहे. बॅग एकदम छान आहे आणि चक्क्याची आहे. हा, चक्क्याची छान बॅग, एकदम भारी बॅग आहे. क्वालिटी एकदम भारी आहे एकदम. ती बघू दे ग बॅग श्रद्धा. आणि इकडे चेन वगैरे छान आहे, मस्त एकदम. क्वालिटी खूप छान आहे, बॅग मस्त आहे. आणि ही शाळेची बॅग आहे काही आमच्या जिम्मीसाठी. जिम्मी आता शाळेत जाणार, 1ली 2रीला बसणार, माहिती आहे का. जिम्मी बालवाडीत बसते की 1लीला बसते माहिती. 3 वर्षाची झाली जिम्मी. हे बघा बॅग आली, शाळेची आहे. आता तिला शाळेत घेऊन झाल्या होती. छान आहे, कॉलेजला वगैरे नाही, मस्त आहे. हे असे 4 गिफ्ट आलेले आहेत, चांगली मोठी. हे पण छान आहे, क्वालिटी मस्त आहे एकदम छान. इथे एक कप्पा आहे, याच्यात कप्पे जे आहेत ना भरपूर आहेत. क्वालिटी छान आहे याची, एकदम छान क्वालिटी आहे. मस्त आहे. कसं वाटलं आमचं गिफ्ट एलआयसीचं नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. चला, स्वामी कृपा आहे, ही सगळी स्वामी कृपा आहे. स्वामी समर्थ महाराज एलआयसीचं तुम्हाला सांगायचं मला, म्हणजे की स्वामी समर्थ महाराजांचं कसं काय मी कृपा म्हणते. तर स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा आहे. ज्यावेळेस मी एलआयसीला एजंट राहायला गेले होते ना, तेव्हा स्वामी समर्थाच्या नावानंच केलेलं आहे. त्याचा किस्सा नंतर सांगेन मी तुम्हाला, खूप छान आहे. तेव्हा मी स्वामी सेवेत इतकी जास्त नव्हते, थोडीफार होते, तरी पण स्वामी समर्थाचं नाव घेऊनच केलेली आहे. आणि उद्याच्या गुरुवारची तयारी. हे बघा, मी हे काढून ठेवले उद्याच्या. आता हे गेल्या वर्षीच आणलेलं आहे, पण गेल्या वर्षी गुरुवारच्या वेळेस मला काही करणं झालंच नाही, म्हणजे सजावट वगैरे. तर हे आता मी संध्याकाळी याचा कळस वगैरे सजवून ठेवणार आहे आणि उद्याच्या पूजेसाठी काढून ठेवले मी. किती छान दिसायला लागली, एकदम छान आहे नाही. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ती रांगोळी शेअर करणार आहे, नक्की पहा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आवडल्यास नक्की फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय. श्री स्वामी.